हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे बघा सोमवार आणि आज सकाळचं रुटीन शेअर करत आहे. तर इथं मी माझ्यासाठी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. 1 ग्लास गरम पाणी पिण्यासाठी करत आहे. आणि इथं मी आवळा ज्यूस घेतला होता कारण पित्ताचा थोडासा त्रास होत होता. तर 1 आठवडा झाला मी हे आवळा ज्यूस घेतलेला आहे. एक ग्लासमध्ये 30 ml असं टाकून पाणी घ्यायचं होतं. तर मला पित्ताचा त्रास जास्तच होत होता, डोकं जडजड सारखं होत होतं. त्यामुळं मी हे माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की आवळा ज्यूसनी पित्ताचा त्रास कमी होतो. त्यामुळं मी हे घेतलं आहे. तर एक 4-5 वर्ष झालं अगोदर मी घेतलं होतं एकदा, तर छान होतं. त्यामुळं म्हणलं हेच आता आवळा ज्यूसच करू. गोळी खाल्ली की तितकंपर्यंत राहतं, पित्त परत होतं. त्यामुळं आता मी हेच घेणार आहे म्हणलं. तर हे 1 लिटरची बॉटल आणली होती आवळा ज्यूसची आणि हेच आता गरम पाण्यामध्ये घेतलं आहे. अंदाजेच घेतलं होतं, एक अर्धा झाकण असं घेतलं होतं गरम पाण्यामध्ये. तर इथं गरम पाणी असं छान पिऊन घेतलं, आंघोळ वगैरे झाली आणि आता इथं घरामध्ये दिवाबत्ती पण करून घेतली सकाळचं. तर छान वाटतं असं घरात दिवाबत्ती करून घेतलं की. दिवा हे लावून घेतला आणि मिस्टरांचं पण उरकलं होतं आणि माझं पण उरकलं होतं. मुलं आणखी उठले नव्हते, कॉलेजला काय आज गेला नव्हता, सुट्टी म्हणला होता मुलगा, त्यामुळं. तर इथं अगोदर तर मी चहा करण्यासाठी घेतला आहे. चहा करण्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे आणि साखर पण संपली होती डब्यातली. त्यामुळे इथं मी साखर पण म्हणलं डब्यामध्ये भरून ठेवू. डब्बा घासला नव्हता, असाच होता, चांगला होता, त्यामुळं अशी साखर भरून ठेवलेली आहे. मध्येच घासला होता त्यामुळं काही घासला नाही, असंच साखर भरून ठेवली. आणि चहा पण इथं ठेवलं आहे. म्हणलं आज नाश्ता वगैरे काही केला नाही, तर चहाच केलेला आहे. आणि मिस्टरांनी आज सकाळी जाऊन खारी आणली होती आणि भाजीचं पण आणून दिलं होतं. बटाटा आणला होता. तर बटाटा असतो घरामध्ये पण संपले होते, त्यामुळे इथं मी अर्धा किलो बटाटा आणला होता. आज करणार आहे बटाट्याची भाजी, तर त्याची पण रेसिपी शेअर करणार आहे. इथं अगोदर तर चहा करून घेते पहिला तर. आणि रात्री भांडे वगैरे घासले होते आणि किचन पण सगळा स्वच्छ करून घेतला होता. त्यामुळं आता इथं सकाळी उठून आंघोळ वगैरे झाली की किचन फक्त पुसून घेतला होता आणि भांडे वगैरे तर नव्हते काय. तर इथं आता स्वयंपाकाचे वगैरे होते तेच भांडे वगैरे. तर इथं मी अगोदर तर चहा करण्यासाठी ठेवलेला आहे आणि चहा उकळल्यानंतर दूध टाकणार होते. त्यानंतर इथं चहाला छान उकळी आली की मग इथं मी दूध टाकून घेतलं आहे. तर दोघं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी चहा केला होता. मुलांना चहा देत नाही मी. तर इथं खारी पण मिस्टरांनी आणली होती, तर म्हणलं आजचा सकाळचा नाश्ता चहा आणि असा खारीच केला होता. आणि मुलांना देत असते कधी खारी वगैरे आणली तर. चहा पण आज काय दिला नव्हतं खारी चहा. मी आणि माझ्या मिस्टरांनी चहा खारीचा असा नाश्ता सकाळी करून घेतला. आणि आज स्वयंपाकामध्ये करणार आहे बटाट्याची भाजी. तर एकदम सोपं आहे, लवकर पण होती भाजी. तर तीच म्हणलं आज रेसिपी पण शेअर करू इथं छान बटाट्याची भाजीची. तर इथं मी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी. आणि स्वयंपाक आज लवकरच उरकून घेतला आहे. बाकीचे कामं म्हणलं नंतर करून घेऊ, पण इथं मी स्वयंपाक लवकर करून घेऊ म्हणलं. आणि पटकन पण झाला बटाटा, 5-7 मिनटात म्हणजे लगेच वाफाळून होतं. पाणी वगैरे काय टाकलं नाही, तेलातच छान असा वाफाळून घेतला होता. आणि हे बटाटा साल काढायचं जास्त दिवस झाला आहे माझ्याकडं. आज दुसरं घेतलं होतं पण ते काही भेटतच नव्हतं, त्यामुळे यानेच बटाट्याचे साल असे काढून घेतले. आणि भाज्या वगैरे कट करायला मी पोळपाटावरतीच भाज्या अशा कट करून घेत असते. तर बटाटा जास्त पातळ असा कट करायचा नव्हता, मोठाच असा गोलच पण मोठा कट करायचा होता, कारण पातळ जास्त कट केला की तुकडे होतात. त्यामुळं असा मोठाच असा मी इथं कट करून घेतला होता बटाटा पण. आणि एकसारखा असा इथं बटाटा पण कट केला आणि लगेच पाण्यात टाकत असते, कारण असा ठेवला की काळा पडतो. त्यामुळे इथं पाण्यात असा बटाटा सगळा कट करून घेतला आणि इथं पाण्यातच ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत इकडं आता भाजीची साठी मसाला पण काय लागणार आहे ते पण इथं घेणार आहे. तर इथं 2 कांदे घेतले होते अर्धा किलो बटाट्याची भाजी करण्यासाठी आणि 2 टोमॅटो घेतले आहे. तर कांदा इथं मी उभाच असा कट करून घेतलेला आहे. 2 कांदा, जास्त मोठे नाही, असे मिडियममध्ये 2 कांदे आणि इथं 2 टोमॅटो पण असे कट करून घेतलेले. तर आता कांदा आणि टोमॅटो इथं मी कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथं गॅस ऑन करून कढई पण गरम करण्यासाठी ठेवली होती तापण्यासाठी. आणि इकडं कोथिंबीर लसूण सगळं नीट करून घेतलं होतं बटाट्याची भाजी करण्यासाठी जे काय लागतं ते. आणि असा
कचरा होता तो बॅगेतच भरून ठेवलेला आहे पिशवीमध्ये. तर कचरा काय असेल तर लगेच मी असा कॅरी बॅगमध्येच भरून ठेवत असते. काही भाजी वगैरे आणलेल्या कॅरी बॅग असतात तर अशा त्याच्यामध्येच मी तर कचरा पण भरून ठेवत असते. आणि बटाटा पण स्वच्छ धुवून घेणार होते. 2 पाण्याने तर बटाटा पण स्वच्छ धुवून घेणार होते. आणि जे चाकू वगैरे लगेच स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आणि आता इथं बटाट्याची पण भाजी करून घेते. कढई तापली, मोहरी घेतलेली आहे. तर 2 पळी आणि अर्धा पळी म्हणजे 2.5 पळी तेल घेतलं होतं अर्धा किलो बटाटे करण्यासाठी. तर इथं तेल पण टाकून घेतलेलं आहे. आता बटाट्याची रेसिपी पण इथं शेअर करणार आहे. तर छान असा बटाटा पण करून घेणार आहे. सिम्पलच, शेंगदाण्याचं कूट हे काय टाकलं नाही, साधाच केलेला होता. तर इथं तेल छान तापलं की तेलामध्ये अगोदर मोहरी टाकली, जिरे टाकली, कढीपत्ता टाकला आणि लसूण असा मोठाच कट करून घेतला होता. कांदा उभा कट केलेला, 2 कांदे पण टाकलेले आहेत इथं आणि 2 टोमॅटो टाकलेले आहेत. आणि लगेच मीठ टाकून टाकला आहे. हळद आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे. आणि इथं बटाटा स्वच्छ धुवून घेतला होता, चाळणीत ठेवला होता आणि हा पण टाकला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली होती बारीक कट केलेली. आता हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सगळं मिक्स करून इथं असं शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालतं, पण मी काही टाकलंच नव्हतं शेंगदाण्याचं कूट. असंच सिम्पलच केलेला होता बटाटा आणि छान झाला होता बटाटा. हा पण असा पण चांगला होता बटाटा. तर इथं एक 5-7 मिनटं झाकून ठेवलं आणि छान इथं बटाट्याची भाजी पण झालेली होती. आणि पीठ पण मळून घेतलं होतं, चपाती करायची राहिली होती. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये छान बटाट्याची भाजी, चपाती असं आज केलं होतं. त्यानंतर इथं मी उद्यासाठी इडली करण्यासाठी इथं तांदूळ भिजण्यासाठी टाकलं आहे. तर मी ह्या फुलपात्राने 4 फुलपात्र तांदूळ घेतले आहे आणि 1 फुलपात्र उडदाची डाळ. तर हे तांदूळ ना इडलीचेच आहेत, असे वेगळेच तांदूळ आहे. मी तर ह्या तांदळाची पहिल्यांदाच इडली करणार होते. रेशनच्या किंवा जुन्या तांदळाची इडली करतोच, पण हे दुकानात असं मी बघितलं, हे तांदूळ थोडं वेगळं वाटलं. तर मी विचारलं दुकानवाल्यांना, ते म्हणले इडलीचंच आहे तांदूळ. तर मग हे घेतलं. तर 55 रुपये किलो तांदूळ होतं हे. तर इथं मी तांदूळ पण घेतलेलं आहे आणि 4 फुलपात्र तांदूळ, 1 फुलपात्र उडदाची डाळ आणि 1 फुलपात्र मी इथं पोहे घेतलेले. तांदूळ सगळे नीट करून घेतले, स्वच्छ करून घेतले. थोडेसे हे होतं म्हणजे कचरा वगैरे होता ह्या तांदळामध्ये. चांगलं पाकडून चाळून घेतलं आणि नीट करून घेतलं तांदूळ. आणि नंतर इथं मी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे टाकले. सगळे एकत्रच भिजण्यासाठी टाकणार होते, त्यामुळं वेगवेगळं नाही टाकलं मी काय याच्यामध्ये. सगळं एकत्रच असं भिजण्यासाठी टाकलं होतं. तर हे सगळं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता हे एक संध्याकाळीच वाटण करून घेणार आहे. तर आजचा सकाळचं थोडंसं रुटीन शेअर केलं आहे. आता ते 12-12:30 वाजता भिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तर संध्याकाळीचं वाटण करून घेते. आणि आज छोटासा असा ब्लॉग केला आहे, बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.